एकंदरीत कोल्हापूर महापालिकेला रस्त्यांच्या बाबतीमध्ये नागरिकांच्या शिव्याशाप खावा लागत आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये महापालिकेचे स्वनिधी असतील, आमदार निधी असतील, नगरोत्थान असेल, डीपीडीसी असेल, राज्य शासनाने दिलेले 100 कोटी रुपये असतील, या बाबतीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांचं, विभागीय अधिकाऱ्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। कामाची क्वालिटी, क्वांटिटी या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार होताना आपल्याला दिसते। आणि त्याची परिणती म्हणून जर आपण पाहिलं तर रस्ते संपूर्ण रस्त्यावर खड्डे झालेले आहेत। वारंवार सूचना देऊन अधिकारी ऐकत नाहीत। यासह कर्मचाऱ्यांचे विषय असतील, आरोग्य विभागाचे विषय असतील, ट्रॅफिक सिस्टीम असेल, विविध विषयांसंदर्भात वारंवार मी महापालिकेमध्ये मीटिंग घेऊन या अधिकाऱ्यांना जाग येत नाही। आणि म्हणून आज शेवटचा इशारा देण्यासाठी बैठक घेण्यात आली। यामध्ये रस्त्यांच्या बाबतीमध्ये योग्य प्लॅन करावा व इथनं पुढं जर दिलेल्या मर्यादेमध्ये, वेळेमध्ये जर रस्ता टिकला नाही तर याची जबाबदारी संबंधित विभागीय अधिकाऱ्यावर ठेवावी, अशा पद्धतीचे आदेश मी दिलेले आहेत। आणि त्याचबरोबर जर का पुढच्या 10-15 दिवसांमध्ये रस्त्याची परिस्थिती सुधारली नाही तर येणाऱ्या या हिवाळी अधिवेशनामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्यावर मी हक्कभंग दाखल करेन। महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा अर्धा तास सूचनेद्वारे मांडीन आणि खऱ्या अर्थानं या अधिकाऱ्यांना मग पुढच्या काळामध्ये योग्य ती सजा होईल। आणि म्हणून आज या ठिकाणची जी बैठक होती, निश्चितपणे पुढच्या काळामध्ये याचा आपल्याला रिझल्ट मिळेल असं मला वाटतं। नाही बघा, आता काय आहे, लोकांची भूमिका ही खरं म्हणजे चुकीची नसते। आमचं लक्ष असणं देखील तेवढं गरजेचं आहे आणि लक्ष आहे म्हणूनच आजची बैठक घेतलेली आहे। आता लोकप्रतिनिधींना जबाबदार धरणं म्हणण्यापेक्षा या ठिकाणी महापालिकेनं टेक्निकल ॲडवायझर नेमलेला असतो, कन्सल्टंट आपण ज्याला म्हणतो, त्या कन्सल्टंटनं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। रस्ते किती रुंदीचे आहेत, किती लांबीचे आहेत, किती जाडीचे आहेत, त्या ठिकाणी रस्त्याची क्वालिटी काय आहे, तर यामध्ये फरक असला तर तातडीनं त्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। का बरं रस्ते खराब होतात? इतर शहरातले इतर ठिकाणचे रस्ते जर खराब होत नसतील, आता मी कसबा बावड्यामध्ये काही रस्ते केलेले आहेत, त्याची जर जाडी जर बघितली आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला असे रस्ते करणं परवडतं तर इतर कॉन्ट्रॅक्टरना का परवडत नाही? आणि म्हणून अशा ठिकाणी महापालिकेचे अधिकारी टेक्निकल साऊंड असतात, त्यांना ते इंजिनियर असतात, त्यांनीच ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्याची जबाबदारी त्यांचीच आहे। आम्ही शेवटी या ठिकाणी निधी आणून देण्याचं काम करतो, तरी देखील आम्ही दुर्लक्ष करत नाही। आज नवरात्रोत्सव सुरू आहे। आज बाहेरून, शहराच्या बाहेरून, जिल्ह्यातून, राज्यातून, देशातून, परत देशातून लोक या ठिकाणी आई अंबाबाईचं दर्शन घ्यायला येतात। आणि या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर ट्रॅफिक सिस्टीम व्यवस्थित नाही, पार्किंग नाही, या ठिकाणी रस्ते खराब आहेत। मग या अधिकाऱ्यांनी इतके दिवस केलं काय? ही जबाबदारी कोणाची आहे? आज नवरात्रोत्सव तोंडावर आला असताना नवदुर्गा या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये विविध आमच्या पेटातून लोक जात असतात, तिथले रस्ते चांगले आहेत का नाही? या ठिकाणी दिवीला येणारे रस्ते चांगले आहेत का नाही? पार्किंगची व्यवस्था चांगली आहे का नाही? या ठिकाणी यांना पर्यटकांना बाहेर आणणे नेण्याची व्यवस्था ही कुणाची जबाबदारी आहे? हे अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे। आणि त्यामुळं आता बस झालं। पुढच्या काळामध्ये मात्र यांना माझ्या रोषात सामोरं जावं लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।